हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम सो एक्सायटेड. तुम्हाला आता नाही सांगता येणार, मला आत्ता नाही, थोड्या वेळाने तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललो कुठे नाही. आत्ता आम्ही आहे पुण्याच्या विमानतळावरती, एअरपोर्टवरती. आता आमचं लगेज वगैरे उतरवलं आहे. आता आम्ही चाललो आहे बास्केट घ्यायला, की ज्याच्यामध्ये आमचं पूर्ण सामान वगैरे ठेवणार आहे. तेच शोधतो आहे. खूप गर्दी बिर्दी आहे. आता बघू किती वेळ लागतो आतमध्ये जाण्यासाठी. खूप मजा येणार आहे. हसत राहा, खेळत राहा आणि बघत राहा आमचा ब्लॉग. वॉकिंग आता आम्ही गाईच निघाले आतमध्ये जायला. लॅपटॉपची बॅग जरा घालून आमचं आधार कार्ड वगैरे चेक होईल इथे. थोडं ट्रॉली करून आम्ही चाललो आता वरती. बोर्डिंग पास वगैरे सगळं घेतलेलं आहे. आता सेकंड फ्लोअरला चाललो आहे. तर आता टेक ऑफ केलंय आणि खूप कानात बदल झालं, काहीच ऐकायला येत नाही. आणि अजून वर प्लेन चाललंय, तर खूप भीती वाटते. स्नॅक्स टाइम. आता एकदम चांगल्या कंडिशनला आले प्लेन. आमच्याकडे आहे सॉल्टेड बदाम आहे आणि हे आहे फ्रूट रिअल पिझ्झा. एक नंबर आहे. आता टेस्ट करतोय कसं वाटतंय बघू एकदा. मला ट्राय करतो. खरंच भारी आहे. आणि आम्ही नाचोस ते पण सालसा डीप खाल्लं, तर ते बेस्ट लागलं. बेस्ट. व्ह्यू एन्जॉय करत ते खातोय. खरंच खूप भारी वाटतंय. खरंच खूप भारी फिलिंग आहे. आता आपण आलोय दिल्लीमध्ये. आता दिल्लीमधून पण आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे. सांगण्यात मजा नाही आहे. आता थोडंसं काहीतरी पेटपूजा करून घेऊया आणि पुढे नाव वी आर इन दिल्ली. तिथल्या एअरपोर्टवरती. आता आम्ही आमच्या बॅग्स कलेक्ट करायला चाललो आहे. त्यानंतर ना आपण नाश्ता करणार पोट करून. चला. शेवटी गाडी आली आपल्या. खूप वेळ झाल्यानंतर ना आता पटापट सामान ठेवूया. आता सामान भरतोय. भरून झाल्यानंतर ना आम्ही जाणार आहे थोडंसं खाण्यापिण्यासाठी. पण आता सिटीचं थोडं बाहेर जाऊन खावं असं ठरलं आहे आमचं सगळ्यांचं. हा आमचा सेकंड स्टॉप आहे. दिल्लीला उतरल्यानंतर ना 8 ते 7 तास झालेत. इथंच ट्रॅव्हलच करतो आहे या गाडीमध्ये. आता सेकंडला थांबलो आहे. अजून 100 ते 170 किलोमीटर पुढं जायचं आहे. बाहेर आलं तर एवढी थंडी वाजते. ग्लोव्स वगैरे घालावीच लागले. मला नव्हतं ऐकलं एवढं असं. ठीक आहे, बरं झालं सगळं घेऊन आलो तो. आता तर चला खाऊन घेऊ काहीतरी. लय भूक लागली. आता हॉटेलवर पोचलोय आणि एकदम बेकार भेटले. पहिले घेतलंय कॉफी बनवायला. कॉफीची मजा घ्या
आणि हीटर चालू केले सगळे, आजूबाजूचे सगळे गॅलरीत जायची हिंमत पण नाही आता, तर गॅलरी मी तुम्हाला सकाळी दाखवल. तर हा केक आणून ठेवला आहे आमच्यासाठी, आणि बेड तर तुम्ही बघताच आहे, तुमचा मी दाखवेल सगळं. गाईज कॉफी पिणे आ जाओ. मस्त आमच्या बॅग्स पण आल्या जाता. येतात बॅग येत आहेत. लय थंडी आहे गाईज. 1:30 वाजलेत आता. एवढी घाण थंडी, -2 टेम्परेचर येतं मनालीमध्ये. आता एवढी गादी घेऊन सुद्धा मला काय थंडी सहन आहे ना. हीटर पण चालू आहे, सगळं चालू आहे, पण थंडी बेकार आहे इथं. आता झोपतो, सकाळी तुम्हाला भेटतो. गुड नाईट. ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. आता गुड मॉर्निंग. नाश्ता करण्यासाठी चाललो आहे आता. सकाळ झाले 403 आणि 402 ही आमची रूम नंबर आहे. आणि आता आम्ही नाश्ता करण्यासाठी खाली चाललो आहे. तिकडे लांब तुम्ही बघू शकत असाल तर तुम्हाला बर्फ बघायला मिळेल. रात्री दिसला नव्हता. रात्री काहीच दिसत नव्हतं. आता पूर्णपणे खुलून आलेलं आहे. निसर्गरम्य वातावरण डोळ्यांना आशीर्वाद देतो. मग नाश्ता करण्यासाठी जाऊ पुढे. माझा चष्मा जरा खूपच हे झालं आहे. आम्ही तुम्हाला काल सांगायचं राहिलं, कारण काल उशीर झाला होता की आम्ही ऑर्चिड हॉटेलमध्ये राहतोय. खाताना हात येतो. आम्ही आलोय मनाली. खूप भारी वातावरण होतं कालचं. खूप थंड पण होतं, भयानक पण होतं. त्यावेळेला 0.1 डिग्री होतं काल. खूप थंडी वाजली, लवकर झोपलो होतं. आता जाणार आहे नेक्स्ट. गाडी आलेली आहे, सगळे रेडी आहेत. आईज आता आम्ही चाललो आहे ऑर्चिडवरनं दुसऱ्या हॉटेलवरती. तिथं स्टे करणार आहे आणि तिथून पुढं बॅग्स वगैरे ठेवून मग फिरणार आहे. चला मग तर मग पुढे. Next stop, जाताना दिसतं.
कुठे काल रात्री हेच तर बघत होतो. Oh my god! Oh my god! Oh my god! Oh my god! Oh my फायनली गाईज पोचलोय. तुम्ही नजारा बघू शकता. मस्त नजारा एन्जॉय करा. इसले कारण थंडी आहे. शेवटी लेडीज टोपी घालून थांबलोय. आता मॅगी आली आहे. आता मॅगीचा मस्त आनंद घेऊ. बोट अख्खी लाल 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 झाली. नाही सांगू शकत. एवढे भारी टुरिस्ट आले तिथं बघू शकतो तुम्ही. आपल्या मागं खूप मजा आहे. तो टनल आहे समोरचा. तो टनल तुम्हाला दिसतोय. तिथून आलोय 10 किलोमीटरचं अंतर पार करून आमच्या गाडीमध्ये. एवढी घाणेरडी थंडी असं वाटलं नव्हतं. खूप जास्त काही हे गेलं नव्हतं. बोट अख्खी आकडत होती. आणि आता मॅगी आली आहे. मॅगीचा आनंद घेऊया. आता मॅगीचा आनंद. लेट्स गो. बलून राईडची प्राईस विचारली 1,500 रुपये पर पर्सन आहे. पण आत्ता थोडंसं हवामान तसं नाही आहे. त्यामुळे ते म्हणले की आत्ता नाही जाऊ शकत. बॅड बॅड. टू कोल्ड गाईज. सोलंग व्हॅलीला थांबलोय आता येऊन. आणि तिकडं आणि रोप आहे तिथं पूर्ण एक नंबर. आणि मंदिर पण आहे वरती कोणतं तरी. आता बघू. विचार चालू आहे तिथे जाणार का नाही. ठीक आहे बघू. आता ट्राय करूया. इथले घोडे बघ कसे आहेत गाईज. छोटे छोटे घोडे. छोटे छोटे एकदम छोटे छोटे. लय गाईज थंडी इथं भाई. खतरनाक थंडी आहे. नोव्हेंबरच्या महिन्यात इथं येणं म्हणजे खूपच मज्जा पण आहे. खूपच सज्जा पण आहे. पण आम्ही तर खूप मजा केली. आता माझा थोडंसं घसा पण खवखव करतोय. तसं त्याचं कोमट पाणी पण बघणार आहे. जिथं आम्ही थांबल हॉटेलमध्ये काय खाईल वगैरे. लेट्स गो गाईज. इथले लोक पण सगळे नेपाळी आहेत. डोळे एकदम त्यांचे बारीक आहेत. त्यामुळे त्यांना थंडी जास्त आवाजात नाही वाटतं.
फायनली गाईज रूमवर आलो आणि आता खूप घाण थंडी आहे. ऑर्चिडच्या हॉटेलवरती तर हिटर होतं, इकडे बिलकुल हिटर काही नाही आहे. पाय एकदम गरम आहे. आता मग हे त्याला काय म्हणतात, त्याला हिटिंग पॅड्स आहेत जे सॉक्सच्या आतमध्ये टाकायचे. बघू आता काय फरक पडतो. असं हलवायचं असतं काहीतरी आणि सॉक्सच्या आतमध्ये टाकायचे. बघू आता. लय घाण थंडी आहे, लय घाण. हे तर बघा, हे दोघं अंथरुणात जाऊन बसलेत आणि हिटिंग पॅडची रेडी तयारी करतात. बघू आता थोड्या वेळाने जेवण आहे मस्तपैकी. थंडी खूप घाणेरडी आहे. खूप फिरलो. ते टनल बघितला. टनलचं नाव काय होतं? अटल टनल. अटल टनल बघितला. बेस्ट मुवमेंट. त्या असं बोगण्यामधनं बाहेर निघालो आणि वेगळीच दुनिया दिसली. भारी होता. पण थंडी पण तेवढी होती. हात हे होतं ते खूप मजा केली. आता आमचा उद्याचा दिवस त्यापेक्षा भारी असणार आहे. तर चला आजसाठी हा ब्लॉग इथेच थांबूया. नेक्स्ट पार्ट 2 तुम्ही बघा पुढे जाऊन. थँक्यू सो मच.